आणखी एका रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू. खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या मृत्यूची नोंद. राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 वर. राज्यातल्या विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवर कमालीचा आर्थिक ताण. राज्यातील अर्थसंकल्पामध्ये दारूवरील कर वाढवण्याची शक्यता. प्रदूषणकारी प्लास्टिकच्या फुलांवर बंदी का नाही? उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. प्लास्टिकच्या फुलांचा पुनर्वापर करता येईल का? केंद्र सरकारला प्रतिज्ञावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. गणपती बाप्पाच्या मूर्ती या शाडूच्या मातीच्याच हव्यात. मुंबई महानगरपालिका मार्च महिन्यापासून मोफत माती देणार. 100 रुपयांमध्ये जागेचं रजिस्ट्रेशन केलं जाणार. सोलापुरात एमपीएससी परीक्षेमध्ये 2 बहिणींनी केलं घवघवीत यश संपादित. संजीवनी भोजणे आणि सरोजिनी भोजणे यांचं सर्वत्र कौतुक. मैकळा उड्डाणपुलाचं 60% काम पूर्ण. ऑक्टोबर 2025 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार. प्रदूषण आणि पुनरुज्जीवन संदर्भामध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आज पर्यावरण विभाग, प्रदूषण मंडळ, महापालिका आणि इतर विभागांची संयुक्त बैठक. मराठ्यांना दिलेलं कुणबी प्रमाणपत्र त्वरित स्थगित करा या ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणे यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. मृद आणि जलसंधारण विभागाचा कार्यक्रम आज वायबी चव्हाण सेंटरमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला राहणार उपस्थित. महाराष्ट्रातील रोजगार हमीचा पहिला पायलट प्रकल्प जत विधानसभा क्षेत्रामध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते आज जतमध्ये उद्घाटन होणार. यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, पाशा पटेल आणि जिल्ह्यातील पदाधिकारी राहणार उपस्थित. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.